नवीन मोबाईल घेऊया की पप्पा, प्लीज पप्पा. अरे त्याची काय गरज आहे? आपला जुना मोबाईल आहे की. तुला घ्यायचं असेल तर तुझ्या पैशात घे. ठीक आहे पप्पा, मीच घेतो. माझ्याकडे आहेत 30 रुपये आणि वरचे लागेल तर तुम्ही घाला. बघितलीस का तुझ्या लेकाला? काय काय म्हणजे आपल्या बरोबर बघितलीस काही त्या गावात? बरोबरच बोलतोय तो. हा हा, तू बी त्याचीच बाजू घे. अहो तो मोबाईल चांगला आहे हो. तसं पण वर्ष संपत आलं, एक पण नवीन वस्तू खरेदी केली नाही आपण. अरे पण तो मोबाईल तर तुम्ही टेन्शन कशाला घेताय? तुमचे विचार तर धुतल्या तांदळासारखे आणि मी तर तुमच्या थ्रू परमेश्वरचं रूप बघते. जा जास्त विचार करू नका, ऑर्डर करा. पण तोच मोबाईल का? आपण दुसरा पण जरी मागू. नको नको नको, तोच मोबाईल मागूया. कारण तो मार्केटमध्ये नवीन आहे हो आणि तो आपल्याकडे विचार सुद्धा सांगतो. पप्पा घेऊया की मोबाईल, ऐका की हो. ठीक आहे आणतो लॅपटॉप, करतोय त्याची ऑर्डर. अरे मेसेज पण आला. मिस्टर विश्वास, तुमचा मोबाईल निघाला आहे. पुढच्या 2 मिनिटात तुमचा मोबाईल घरी पोहोचेल. ठीक आहे, मी आधीच आठवते. अरे बाई, घरात मोबाईल येतोय, देव नाही. तुमचाच नाव विश्वास आहे का? हो हो, मीच आहे. हॅलो सर, मी शक्तिमॅन. हा घ्या तुमचा मोबाईल. ठीक आहे, मंडळ आभारी आहे. तुम्ही आमचे पहिले कस्टमर आहात, त्यामुळे तुम्हाला एक लकी कुपन मिळत आहे. ते स्क्रॅच केल्यावर जे काही मिळेल ते तुमचं. पप्पा थांबा, मी स्क्रॅच करतो. बरं घे, तूच कर. थांबा मी आधी प्रार्थना करते. फ्रीज. गाडी बाळ लागलं काय ते? नाही पप्पा. काय लागलं बाळ? हा बाई, किती ती गाडी. बाळा बोल की लवकर. हा पप्पा लागलं. काय गाडी? नाही पप्पा. आई लागलं. काय फ्रीज? नाही आई. पप्पा झेंडू. काय? बाम लागला, बाम. हे मस्त नको ना, सांग लवकर. हे घ्या, खरंच झेंडू बाम लागला. अरे माझ्या कर्मा. कुणाला फ्रीज लागतोय तर कुणाला गाडी, आणि आम्हाला काय झेंडू बम? कॉंग्रॅच्युलेशन सर. हा घ्या तुमचा झेंडू बॉम्ब. नको आम्हाला नको, ठेवा तुमच्याकडे. राहू द्या हो सर, याची गरज आज नाही तर उद्या तुम्हाला लागेलच. अजून एक गोष्ट सांगतो, या मोबाईलमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुमच्या मनातले समाजाबद्दलचे विचार आणि दुसरं म्हणजे परिवाराबद्दलचे विचार सांगतो. हो समजलं. ठीक आहे, मी निघतो. ऑल द बेस्ट. आता काय नुसतं बघतच बसणार का सेल्फी पण काढणार? हा, मी समाजाविषयीचा ऑप्शन निवडतो आणि सेल्फी घेतो. नको तुमच्या समाजाविषयीचे विचार ऐकून आम्हाला काय करायचं? तुम्ही परिवाराबद्दलचा ऑप्शन निवडा. पण बरं काढूया सेल्फी. तुमच्या परिवाराबद्दलचे विचार चांगले आहेत, पण बायकोपेक्षा जास्त प्रेम तुम्ही पैशावर करता, म्हणून तिला लग्नामध्ये खोटी अंगठी घेतली होती. अरे बाबा जरा शांत बस. काय? करायची बाबा? त्यालाच मला ओरडताय. आता आला ना खरं बाहेर. अरे माझ्या देवा. अगं ऐक की. ही घ्या तुमची साजरी अंगठी आणि घाला तुम्ही. लक्ष्मी, सॉरी लक्ष्मी, प्लीज मला माफ कर. अगं तो मोबाईल खोटं बोलत असेल, माझ्यावर विश्वास ठेव. काय म्हणताय? विश्वास ठेव? ते मी तुमच्यावर? नावातच विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही तुमच्या. अरे देवा, आता मी काय करू? बाद झालं तुझं रडगाणं. तुझ्यात पण काहीतरी चूक असेलच की. तुम्ही माझ्या विचारांची संशय घेताय? विश्वास नाही माझ्यावर? हा ते बघूयात की. घे मोबाईल, काढ सेल्फी. हा काढते की. तुमच्या परिवाराबद्दलचे विचार चांगले आहेत, पण नवऱ्याकडून दागिने आणि साड्या कशा घेता येतील
बरोबर बोलला तू शक्तिमान. शेवटी झेंडू बामची गरज लागली आपल्याला. द्या इकडं. मालक मालकीन तुम्ही जरा थंड घ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगू का सांग बाबा. मालक, जगामध्ये कोणीच परिपूर्ण नसतो. प्रत्येकात काही ना काहीतरी दोष असतोच. पण आम्हाला कसं कळणार कुणामध्ये काय दोष आहे? चला मग, माझ्या एका मित्राने भरपूर दिवसानंतर मला भेटायला बोलवले. आपण त्याची सेल्फी घेऊ. चला मग, उशीर नको, आताच निघूया. काय मित्रा, कसा आहेस? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? खूप वर्षांनी आपली गाठाभेट झाली. आता मी तुमच्याच घरी येत होतो. बरं झालं तुम्ही इथेच भेटला. आणि ही सगळी कोण आहे जी साफसफाई करायला ते पण आमच्या घरी? ही ही सर्व संत निरंकारी मिशनची सेवादल आहेत आणि सद्गुरू महाराजांच्या आदेशानुसार स्वच्छता अभियान राबवत आहेत. सेवा? आणि तेही तू? विश्वास बसत नाही. तुम्हाला काय दिसत नाही सेवा करायला ते? नाही ना बहिणजी, या त्यांची काही चूक नाही आहे. हे मला चांगलेच ओळखतात, म्हणून त्यांचा विश्वास बसत नाही की मी सेवा करतोय. पप्पा या मोबाईलची गोष्ट सांगा की त्यांना. हो सांगा सांगा. मोबाईल बद्दल? काय मोबाईल बद्दल? याच मोबाईलमुळे आमच्यात भांडणं लागली. हा एक मोबाईल आहे जो सेल्फी सोबत मनाचे विचार पण सांगतो. मोबाईल आणि मनात विचार सांगतो? अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. हो काका, तुम्हाला भीती वाटत नाही? भीती? कसली भीती बाळ? ही तर चांगली गोष्ट आहे. मी स्वतः चुकांचा पुतळा आहे आणि मला जर माझ्या चुका समजवल्या तर त्या मी सद्गुरू महाराजांच्या कृपेने सुधारण्याचा प्रयत्न करेन. अरे मित्रा, मला एक सांग, तुझं राहणं, वागणं, प्रेमाने बोलणं, विनम्रता, हात जोडणे आणि आपल्या चुका शोधणे हे सगळं बघून मी आश्चर्यचकित झालो. तू माझा तोच मित्र आहेस की अजून कोण? खरं सांग, तू खरंच बदललास की नाटक करतोयस? काय नाटक? दादा तुम्ही राहू द्या हो. यांचे विचार असेच आहेत आणि ते कोण बदलू शकणार नाही. राहू दे राहू दे, तू तरी कुठे तुझे विचार सुधारलेस? शांत व्हा. आमचे सद्गुरू सांगतात, किती जरी अंधार असला तरी दिव्याच्या एका ज्योतीने तो अंधार नाहीसा होतो. तसेच ब्रह्मज्ञानाची ज्योत मनात पेटवल्यावर माणूस सुद्धा अंधारातून प्रकाशाकडे जातो आणि त्याच्या मनात कितीही जरी वाईट विचार असले तरी ते परिवर्तित होतातच. खरं सांगू मित्रा, तुझे विचार अशा प्रकारे बदललेले बघून माझं मन भरून आलं. माणसामध्ये एवढे बदल घडून येणं कठीण आहे. नाही मित्रा, काही कठीण नाही. जीवनामध्ये फक्त पूर्ण सद्गुरूची आवश्यकता आहे आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आपल्याला ब्रह्मज्ञान मिळते आणि त्यामुळेच आपले विचार बदलू शकतात. हा हा, तेच ब्रह्मज्ञान आम्हाला मिळेल का? हा भेटेल, पण समयाचे विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला ते ज्ञान एका श्रद्धेच्या नमस्कारापोटी मिळून जाईल. चला तर मग त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करूया. हो हो हो, चला. आज हळदीनगर चापोड येथे विशाल अशा बाळसमागमचं आयोजन केलं आहे आणि तिथे ब्रह्मज्ञान देण्याची व्यवस्थाही केली आहे. तुम्हाला आजच देवाची ओळख होऊन जाईल. धन्यवाद महात्मा. ब्रह्मज्ञान दिल्यावर कसं वाटत आहे? खूप छान वाटत आहे. दाही दिशेला निराकाराचे दर्शन होत आहे. आता तर माझ्या अंगसंग परमात्मा वसलेला आहे. धन्य झालं महात्मा, धन्य झालं. पप्पा मग आता या मोबाईलचं काय करायचं? बेटा, आता या मोबाईलची आपल्याला काहीच गरज नाही. हा मोबाईल आपले विचार सांगू शकतो, पण त्यांना बदलू शकत नाही. तसं पण आपले विचार बदलणारे सद्गुरू आपल्याला भेटले आहेत. त्यांचीच आपल्याला खूप गरज होती. मग आपण यांचे विचार आत्मसात करूया आणि यांच्यासोबतच सेल्फी घेऊया. होय जाने सेल्फी संतों के साथ. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने